हा आहे आमच्या बाळाचा पहिला रेल्वेचा प्रवास. तोही आमच्या गावाकडे. आता यासाठी आम्ही जास्तच एक्सायटेड होतो. त्या अगोदर सकाळी सगळ्यांसाठी नाश्त्याला बनवलं. त्यानंतर काव्याला टोमॅटोचा चाट बनवून दिला होता, का तर मला टोमॅटो संपवायचे होते. आता गावी जाताना सगळं फ्रिज रिकामं करायचं होतं, त्यामुळे सगळे व्हेजिटेबल्स यूज करून इथे मी मसाला खिचडी बनवली. त्याआधी नाश्त्याला बनवलं, त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्री आम्हाला ट्रेनमध्ये खाणं करत असताना साईड बाय साईड मला पिल्लूला बघायचं होतं आणि बॅग पण एकदा ओव्हरऑल चेक करायच्या होत्या. खरं तर हा प्रवास आमचा खूप लांबचा आहे आणि त्यातले त्यात 8 दिवसाचा आहे. त्यासाठी बऱ्याच गोष्टी लागणार होत्या. पिल्लूचे कपडे पण मला एक्स्ट्राचे घ्यायचे होते, नॅपीज वगैरे सगळ्याच गोष्टी. त्यामुळे एकदा चेकलिस्ट बनवली आणि सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या. आणि इथे बघा काव्याचं चालू होतं, की मला नेल पेंट लावून घे. तिथे गेल्यास मला वेळ भेटणार नाही. आय डोंट नो तिला तिथे गेल्यास काय काम करायचं होतं. इथे पिल्लूची एक्साइटमेंट बघा. बॅग सगळ्या पॅक करून आम्ही जाणार होतो स्टेशनकडे. त्या अगोदर काव्य आणि पिल्लूचं काहीतरी वेगळं चालू होतं. पिल्लू तर इतकी डान्स करत होती की सांगूच नका. त्यानंतर कॅब बुक केली. कॅब येण्यासाठी आम्हाला अर्धा पाऊण तास वेट करावा लागला. त्यानंतर आम्ही सरळ स्टेशनला पोहोचलो. आता पोहोचत असताना सुद्धा ऊन बरंच होतं. संध्याकाळची वेळ होती तरीही ऊन काही हटेना. त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर यांनी उसाचा रस मागवला होता. डिहायड्रेशन खूप होत आहे हल्ली आणि पाणी पिणं खूप गरजेचं आहे. ट्रेनमध्ये सगळ्यात जास्त डिफिकल्ट टास्क होता पिल्लूला ब्रेस्ट फीडिंगचा. त्यासाठी ना आम्ही इथे पार्टिशन बनवलं होतं. जे बेडशीट असतात त्याचं पार्टिशन केलं आणि तिला ब्रेस्ट फीडिंग करून घेतलं. आता हिला ट्रेनमध्ये खाण्यासाठी मी काहीच घेऊन गेले नव्हते, कारण निघतानाच मी तिला छानपैकी ज्वारीची पेज खाऊ घातली होती. आता ट्रेनमध्ये पिल्लू झोपते की नाही याचं मला खूप टेन्शन आलं होतं, बट ती 3-4 तास खूप छान खेळली आणि त्यानंतर झोपून गेली होती. तेवढ्याच वेळामध्ये आम्ही आमचा डिनर एन्जॉय केला. चला पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.